राज्य सरकारने यंदाच्या बजेटमध्ये लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी ज्या पैशांची जुळवाजुळव केली आहे त्यात एक गंभीर बाब मी राज्यासमोर आणलेली आहे। वृत्तपत्रांमध्ये त्याच्या बातम्या आल्यात, पण त्याच्यावर म्हणावं तसं अजून लोकांमध्ये जागृती नाही असं मला वाटतं। राज्य सरकारने सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभाग या दोन्ही विभागांचे प्रत्येकी 4,000 कोटी रुपये आणि 3,000 कोटी रुपये असे 7,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी वळवून टाकलेत। वास्तविक या दोन्ही समाज घटकांसाठी ही जी काही मंत्रालय आहेत त्यांच्यासाठी योजनांवर काम करायची मंत्रालय आहेत, हे राज्य घटनेने एक प्रावधान केलंय, सोय करून ठेवली की या समाज घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सर्व प्रकारच्या अर्थसंकल्पांमध्ये बजेटमध्ये तरतूद करायला पाहिजे आणि तशानुसार ती केली जाते। पण राज्य सरकारने यावेळी सगळ्या गोष्टींवर अतिशय गंभीर कुरघोडी करून या दोन्ही खात्यांचे पैसे या योजनेसाठी वळवले। आदिवासी विद्यार्थ्यांसाठी, पुरुष महिलांसाठी ज्या योजना आहेत, सामाजिक न्याय खात्यातर्फे मागासवर्गीय सर्व 59 जातींमधल्या मागासवर्गीय समाजासाठी जी काही योजना राबवल्या जातात त्यांचाच पैसा आता काढून लाडक्या बहिणीसाठी वाटप, ज्यांनी मतं दिलेत त्या महिलांना पैसे वाटप करण्यासाठी हे वापरले जाणार आहेत। महिलांना पैसे नक्की वाटा, सरकारचं ते धोरण आहे, सरकारचा तो अधिकार आहे, पण ज्या वंचित समाज घटकांसाठी हे पैसे राखून ठेवलेले असतात ते पळवून आपल्याला ज्यांनी मतं दिली त्यांना हे पैसे खैरातीसारखे वाटण्याचा जो काही प्रकार राज्यात सुरू झालाय तो अतिशय गंभीर आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना या पद्धतीची ही निधीची पळवापळव आणि वंचित घटकांवर अन्याय करण्याची जी काही सरकारची पद्धत आहे त्याचा निषेध करतो आणि हे पैसे लवकरात लवकर पुन्हा या खात्यांमध्ये वर्ग केले पाहिजेत अशी आमची मागणी आहे। गंभीर बाब आणखी अशी आहे की सामाजिक न्याय खात्याच्या मंत्र्यांनाच हे माहीत नाही की त्यांचे पैसे वर्ग केले। अशा स्वरूपाचं जर सरकार चालत असेल तर न्याय कोणाकडे मागायचा असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे।